उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून ताब्यात घेत रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि यानंतर अभिजित दिपकेंनी आमरण उपोषण सुरू केले। तर तिथे रुग्णालयातही सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच आहे। त्यांनी औषधोपचार घेण्याचाही नकार दिलाय। दिल्लीतल्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज अखेर दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलंय। सकाळी 7 वाजता पोलिसांनी अचानक कारवाई केल्यानंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाला होता। दरम्यान आता सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दुसरीकडे अभिजित दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। नीट पेपर फुटीच्या घटनांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक यांचं 28 जून पासून उपोषण सुरू आहे। केंद्र सरकारने या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नसून चर्चेसाठी कुणी मंत्री फिरकलेही नाहीये। या आंदोलनाला देशभरातूनही मोठा पाठिंबा वाढत असल्याचं वातावरण आहे। 21 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे वांगचुक यांचं 9 किलोहून अधिक वजन घटलंय, तर त्यांच्या तब्येतीला धोका असल्याचंही बोललं जात आहे। या उपोषणावरून दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती। वांगचुक यांची प्रकृती ढासळत असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तो सर्व वैद्यकीय हस्तक्षेप त्वरित करावा असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते। याच मुद्द्याचा संदर्भ देत आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलीस जंतर मंतरवरील उपोषण स्थळी आले। वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी करायची आहे असं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं। वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेत असल्याचं कुणालाही कळू नये म्हणून पोलिसांनी वांगचुक यांच्या सर्व बाजूंनी पांढऱ्या रंगाचे कापड लावले आणि याच पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमधून पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेलं। हा सर्व प्रकार घडत असताना आंदोलक चांगलेच आक्रमक झाले। यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना फरफटत नेल्याचा दावाही केला जातोय। पोलिसांनी गोंधळामध्ये मारहाण केल्याचा आरोप स्वतः अभिजित दिपकेंनी केलाय। दिल्ली पोलीसचे 40 लोक सिव्हिल ड्रेस मध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले। आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी। पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलिसने मारलं। माझ्या तोंडावर हात ठेवला। जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली माझं तोंड दाबलं, मला माझ्यासोबत मारहाण केली। मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला काही जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। दरम्यान आता वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेल्यानंतर अभिजित दिपकेंनी जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषण सुरू केल्यानंतर दिपके यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानं गोंधळ उडाला। उपोषणाला बसल्यानंतर दिपकेंना अश्रूही अनावर झाले। उन्हें ये लग रहा था अगर वो सोनम सर को यहाँ से हटा देंगे, जबरदस्ती उठा ले जाएंगे तो ये आंदोलन खत्म हो जाएगा। अब सोनम सर की जगह मैं इंडेफिनाइट हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ। मैं अपना अनशन शुरू करने जा रहा हूँ और मेरे साथ यहाँ पर हमारे स्टूडेंट्स और साथी है, नेहा है, मनीष है, हम लोग अमीन हमाद, ये सारे लोगों की हंगर स्ट्राइक पहले दिन से जारी है और मैं भी अपना इंडेफिनाइट हंगर स्ट्राइक शुरू कर रहा हूँ आज से। Why you are not letting my phone to be taken up? You understand, sir? Article 32 as a free individual. पहले आप भी समझिए, आई एम ए प्रोफेशनल, मैं मरीज का इलाज। So please be professional. बाकी जो चीजें हैं वो एडमिनिस्ट्रेशन की, उनमें This is a fundamental right. आपका फोन यहाँ रखा जाएगा, मैं फोन नहीं रखने वाला नहीं हूँ, ना मैं रखूंगा। I need physical तो आपसे अगर उनके बारे में बात करेंगे, मेडिकल बारे में बात करें, मैं कर सकता हूँ। बाकी चीजें आई एम नॉट आंसर। Sir, you got him on medical grounds here, right? There is nothing else happening. Why are we not allowed to take our phone upstairs? Why are we not getting a digital copy of the medical report? कोई कारण नहीं है इनके पास कि मंडे की जो यात्रा है उसको रोक सके, लेकिन ये जानते हैं कि अगर मंडे मॉर्निंग यात्रा जो निकलनी है अगर वो निकलेगी तो वो जस्ट दिल्ली में नहीं निकलेगी, पूरे देश में निकलेगी। सोनम ना भी ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को
लीड करूंगी और वो होगा मंडे को। जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं। गेले जवळपास 20 दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले। तो दिपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली। ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय। तुम्हाला सुद्धा शक्य असेल उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा। जिथे जिथे तुम्हाला जे जे करता येणे शक्य शांततापूर्ण मार्गाने ते करा। अनेकांनी मला विचारलं तुम्ही दिल्लीला जाणार का? म्हटलं जरूर जाईन, पण नुसता कोरड्या शब्दांनी त्यांचं मी समाधान करायला जाणार नाही। पहिले इकडे मी आंदोलन करेन, पहिले मी त्यांना इकडे पाठिंबा रस्त्यात उतरून दाखवेन आणि मग मी त्यांना भेटायला जाईन।